उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि पीटीसी लाईव्हवर जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत पनवेल टेनिस क्रिकेटच्या युट्यूब वाहिनीवर, तर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निजरे आणि श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपलं सहर्ष स्वागत आहे. या मॅच साठी किरणजी शेलटकर आणि रणजित पंचांची भूमिका पार पाडतील. 5 ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच. 5 ओव्हर, 2 षटकं पॉवर प्लेची असतील. आपण पाहतोय 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, 25,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 15,000 रुपये तृतीय पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल, बेस्ट बॅट्समन साठी कूलर, बेस्ट बॉलर साठी आपण पाहतोय टॉवर फॅन आणि बेस्ट फिल्डर साठी हेल्मेट. अशा पद्धतीने वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय की आकर्षक एक चांगल्या क्वालिटीची जर्सी आपल्याला इथे प्रदान करण्यात येते. संदीप आणि महेश अशी ओपनिंग पेअर. स्ट्राईकला संदीप आहे, नॉन स्ट्राईकला महेश आणि पहिलं षटक हाताळतोय तो मिस्टर शशी. चला मॅचला ती सुरुवात. 25 मिनिटं, 11:30 झालेत. 11:55 पहिली इनिंग संपली पाहिजे. पहिली 4 षटकं 20 मिनिटात आणि 5 षटकं 25 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. पहिला बॉल शशीचा संदीपसाठी, राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला बॉल शफल झाले ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत पहिल्याच बॉलवर आलाय हा दमदार चौकार. पहिल्याच बॉलवर मात्र शफल झाले तो बॅट्समन संदीप आणि इथे मात्र प्राप्त केलाय हा एक चौकार. अगदी आखूड पद्धतीचा चेंडू होता इनफिल्डच्या वरनं, कारण पॉवर प्ले सुरू आहे. आपण पाहू शकाल एक लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे आणि एक फिल्डर आहे तो मिड विकेटला आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे बॅट्समन संदीप. चौकार आला पहिल्याच बॉलवर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा बॉल सर विकेट किपरचा वेध घेतला या चेंडूने आणि डॉट बॉल. चांगला कमबॅक शशी यांचं पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत क्रिकेटचा क्लासिकल स्ट्रोक. संदीपच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा चौकार. 8 धावा धावफलकावर. पुढचा बॉल शशीचा संदीपसाठी ओव्हर द विकेट मारा सुरू आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं स्ट्रेट बॅटने, संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल. चौकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल. कधी संदीपचं पारडं वरचढ, कधी शशी त्याच्यावर कुरघोड्या करतोय असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रंगत असताना. पुन्हा एकदा इनसाइड आउट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि हाई बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. इथे ओव्हर पिच बॉल टाकण्यात आला. या अगोदरच्या बॉलवर लेंथ मागे खेचली होती, इथे लेंथ पुढे पाहायला मिळाली आणि या ओव्हर मधील तिसरा चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 बाद 12 अशी आक्रमक सुरुवात पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये, जिथे जवळवाडी हा संघ बॅटिंग करतो आणि टॉस जिंकून लिगाडेवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 3 चौकार आणि 12 धावा धावफलकावर. कमबॅक करावं लागेल शशीला. शेवटच्या बॉलवर पॉवर प्ले सुरू आहे.
5 ओव्हरची मॅच. पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेचे. यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या अगोदरच्या चेंडूवर लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला पाठवला होता, कारण 2 चौकार तिकडे आले होते. आणि बघा ते ओळखलं संदीपने, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला न खेळता समोर खेळला फटका आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेलाय. आणि या ओव्हरमध्ये चौकार आले ते तब्बल 4, 2 डॉट बॉल आणि एकूण धावसंख्या धावफलकावर बिनबाद 16 धावा. आजच्या दिवसामध्ये दुर्गेश शेलाटकर आमच्यासोबत जोडले गेलेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून केले जाते. उपस्थित सर्वच आम्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये क्रिस्टल ट्रॉफीज सर्वच खेळाडूंचं लक्ष वेधून घेत आहेत, ज्या आपल्याला पुरस्कृत केल्यात घनसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून. खरं तर ज्याचे अध्यक्ष आपण त्यांची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहिली, दत्ता बिरापणे साहेब, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये नितीन पॉवर प्लेचं दुसरं षटक. समोर होता तो महेश साठी हा बॉल होता, बीट करून गेला. दुसरी घेणारा बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळते नितीनच्या. पुन्हा एकदा यावेळेस फिंगर्स रोल केले होते, बाहेर वळवलं बॉलला, बाहेर काढलं बॉलला, पडल्यानंतर बाहेर वळला, टर्न झाला बॉल कसा आणि हा सलगचा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून देतोय नितीन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या, 4 चौकार आणि चौकार मनानं संदीप सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे, त्यामुळे महेशला मात्र हे चेंडू काढण्यात येत आहेत, त्याला खेळवलं जातंय असं मात्र दिसतंय. 2 बॉल डॉट. मात्र महेश फटका फसलाय, प्रेशर होतं 2 डॉट बॉलचं, ते हँडल करू शकला नाहीये. मोठा फटका मारायला भाग पडलोय गोलंदाज नितीनने आणि स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का महेशच्या रूपात लागलाय तो बॅटिंग करत असताना जवळवाडी टीमला. नवीन बॅट्समन शुभम सध्या मैदानाच्या आतमध्ये आले. विकेट आली आहे ती म्हणजे महेशची. नितीनला ते यश मिळालं. धावा संख्या 16ला 1. स्ट्रायकिंग एंड वर तो शुभम. चांगला बॉल बीट करून गेला. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नितीन आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केली आहे ती नितीनने या स्पेल मध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेचे 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटचा चेहरा खोललाय. फ्लाय स्टिपला क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 रन मिळाली. सिंगल 5व्या बॉलवर मात्र धाव खर्च करतो तो नितीन. धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 17च्या घरामध्ये आणि या स्पेल मधील मात्र हा शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे आणि जो फेस करतो तो संदीप, ज्याच्या बॅटमधून आपण 4 चौकार आतापर्यंत पाहिले. यावेळेस शफल होऊन मात्र हुक केलं या बॉलला आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. का संदीपला स्ट्राईक जास्त मिळणं गरजेचं आहे हे मात्र इथे पुन्हा एकदा संदीपने दाखवलं. जवळवाडी टीमसाठी धावा येणं आवश्यक आहे आणि त्या धावा बनवतोय तो संदीप.
आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 धावा आणि 1 विकेट. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये चांगली मात्र इथे बॅटिंग होत असताना इकॉनॉमिकल षटक वाटत होतं, कारण 5 बॉलमध्ये एक सिंगल आले होते आणि शेवटच्या बॉलवर आला तो एक गगनचुंबी षटकार, तो बॅट्समन संदीपच्या बॅटमधनं. पहिलाच बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय ज्योतिरामचा आणि तिथे मात्र चांगला जेडीला लॉंग ऑनला आणि पहिल्याच बॉलवर ज्योतिरामला यश मिळालं. शुभमची मात्र खेळी होत असताना समाप्त. संदीप अजूनही तग धरून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ती जमेची बाब म्हणावी लागेल जवळवाडी टीमसाठी, कारण सध्याच्या घडीला संदीप यांचा चांगला फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच पहिला कॉल असेल केळघर विरुद्ध धुंद. दोन्ही टीम तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल. चौथ्या षटकानंतर आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचं आणि 5व्या षटकानंतर आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. पहिल्या बॉलवर ज्योतिरामला यश मिळालंय. नवीन फलंदाज प्रेमसाठी पहिला बॉल फुल लेनचा बॉल होता. आउटर एश आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात. रन मिळते ती सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. संदीपला स्ट्राईकवर आणणं किती महत्वाचं आहे आणि संदीप स्ट्राईकवर येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 24ला 2, 24 for 2 अशी धावसंख्या. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहतो. जबरदस्त क्रीडा स्पर्धा सध्या आपल्या भेटीस आहे आणि फायनलचा दिवस. यावेळेस बघा कमी गतीने टाकलेला बॉल डॉट जाऊ दिला नाहीये. सिंगल काढली. ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप आहे तिकडे शॉर्ट फाईन लेगला. संदीप याने दुसऱ्या रनचा काल नाकारला आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण ती कदाचित एक धोक्याची धाव असली असते. रिस्क रन असली असती ती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 25च्या भरामध्ये. 25 धावा. 25. यावेळेस थर्डमॅनला चालला बॉल डीप मध्ये. अजून एका धावेचा प्रयत्न होत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय 3 धावा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही बॅट्समन संदीप आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ते प्रेम. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते 28च्या घरामध्ये. 28 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक सुरू आहे. 28 धावा 2 विकेट्स. उन्हाचा प्रचंड तडाखा आपण पाहतोय. काही ठिकाणी वरुण राजाचं आगमनही झालं आणि वेधशाळेने देखील अंदाज वर्तवलाय की येणाऱ्या पुढच्या 24 ते 48 तासात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होऊ शकतं, अवकाळी पावसाचं. यावेळेस लेट कट केलंय संदीपने, मात्र गॅप शोधता आला नाहीये. तो गॅप जो आहे तो भरता आला नाहीये. रन मिळाले ती सिंगल फक्त आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. 29ला 2. अंतिमचा बॉल या ओव्हर मधील. यावेळेस बघा आकुट पद्धतीचा चेंडू होता. बॅटची एज लागली. चेंडूने घेतली गिरकी आणि क्षेत्ररक्षकाची घेतली फिरकी. हो, अंतिमच्या क्षणी आतमध्ये ढकललंय. त्या दरम्यान मात्र धावा मिळतात शेवटच्या बॉलवर. 3
2 धावा मिळतात शेवटच्या बॉलवर आणि 2 धावेने मात्र षटक संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा 31 for 2. चला मॅचला स्पीड अप करायचं थोडस. निगाडीवाडी टीम 3 ओव्हर नंतर 31 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात. नितीन आपण पाहतो ज्याने दुसरं षटक हाताळलं बाबू प्लेचं 7 धावा 1 विकेट. आता वैयक्तिक दुसरं षटक. सांघिक चौथा लोअर फुलटॉस बॉल बॉल बॅक ड्राईव्ह बॉल चालेल लॉंग ऑफला तिकडे हलकीशी मिसफील्ड आणि बघा त्याचा फायदा उचलला. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्यात. संदीप आपल्याला पाहायला मिळाले सध्या स्ट्रायकिंग एंडवर आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 33च्या घरामध्ये चांगली टोटल इथे उभारली जाऊ शकते. ती म्हणजे बॅटिंग करत असताना जवळवाली टीमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संदीप मध्ये मध्ये एका दुसरे चौकार षटकार खेचतायत त्या अनुषंगाने 50-55 धावा सहज उभारल्या जाऊ शकतील. आकुडबद्दलचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. फॉलो केलं शरीराचा वेग घेतला या बॉलने आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी नितीनची. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने अंदाज घेतला संदीपच्या बॅटिंगचा ज्या पद्धतीने त्याचा स्टान्स आहे ज्या पद्धतीने शफल करतोय कोणत्या एरियाला जास्त टार्गेट करतोय आणि त्या अनुषंगाने मात्र हा कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि फॉलो केलं. मुख्य म्हणजे चांगली गोलंदाजी. इथे संदीपचा तडाखा सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं आलेला हा षटकार. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीने पोझिशन मध्ये आले. डावा पाय पुढे घेतला बॉडीवेट ट्रान्सफर केलं उजव्या पायावर इनसाइड आउट फटका. क्रिकेटचा क्लासिकल स्ट्रोक मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकारासाठी नितीनच्या विरुद्ध हल्ला संदीप यांच्या माध्यमातून. इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फ्लाइट दिली थोडीशी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि बीट करून गेली संदीपला. डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी. चौथं षटक मार्गस्थ. 4 बॉलमध्ये 8 धावा नितीनने आतापर्यंत खर्च केल्यात. या ओव्हरचा विचार केला तर हा मात्र खुलव्या टप्प्याचा बॉल उडवलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं मात्र काय एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला. जबरदस्त क्षेत्ररक्षण अमरच्या माध्यमातून. मात्र इथे रनआउटची संधी आणि संधीचं केलं जातंय सोनं. प्रेमने विकेट सॅक्रिफाईस केली. 2 धावा आल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होता संदीप यांनी कॉल दिला नव्हता. प्रेम सरळ धावत सुटला आणि इथे मात्र त्याला विकेट गमवावी लागली. 2 धावा नक्कीच आल्यात. 2 धावाने धावफलक पुढे सरकेल 41च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल आणि शेवटचा बॉल येणं बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होईल. मात्र संदीप यांच्या मनगटी फटक्यांचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने ते मनगडाचा वापर करतायत क्रीजचा वापर करतायत आणि टायमिंगच्या जोरावर. क्रिकेट इज ऑल अबाउट टायमिंग टेम्परामेंट अँड टेक्निक. क्रिकेटचा टी फॅक्टर जर तुम्हाला ओळखता आला तो जर तुम्ही पकडला ना तर तुम्ही धावा या नक्कीच करू शकता मग कोणत्याही प्रकारची गोलंदाजी असेल ना. यावेळी चेंज ऑफ पेस याला म्हणतात क्लेवर बॅटिंग. ओळखलं थर्डमॅन आतमध्ये पॉइंट आतमध्ये फक्त दिशा देण्याचं काम केलंय ते म्हणजे संदीपने आणि चौकार प्राप्त केलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भरपूर धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली होती 45च्या घरामध्ये. 45 for 3. चौथ्या षटकाचा विचार केला तर या ओव्हरमध्ये एकूण धावा खर्च करण्यात आला तर 14 धावा. 14 रन्स एक रनआउटच्या रूपात विकेट आली आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली होती 45च्या घरामध्ये. दुसरा कॉल केळकर आणि दुंगसाठी असणार आहे. कॅप्टन आपण येऊन स्थानापन्न झालात आमच्या व्यासपीठावर तरी चालेल. नेक्स्ट मॅच केळकर विरुद्ध दुंग. 5 षटकांची ती लढत आणि इनिंग ब्रेक मध्ये असेल तर टॉस.
स्टॉकचे षटक हाताळतील ते आतेश, समोर येते अजय. अजयला फक्त आता संदीपला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे टीमच्या दृष्टिकोनातून, जवळवाडी टीमच्या दृष्टिकोनातून. दुसऱ्या बाजूला लिगाडेवाडी डॉट बॉल टाकण्यावर भर देईल, विकेट काढण्यावर भर देईल, कारण रन्स लीक करणं आता इथून पुढे परवडणार नाहीये. आखोड पटेलचा चेंडू कट करायचा होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाही, आतली कडा लागली, शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर होता आणि संदीप स्ट्राईकवर आले. जवळ टीमसाठी सगळं काही अचूक घडत असताना, अगदी योग्य घडत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. अंतिमचे 5 बॉल, धावसंख्या 46च्या घरामध्ये 46. इथे सफल झाले. खोलव्या टप्प्याचा बॉल फाईन लेगला, फाईन खेळून काढला, अलॉंग द कार्पेट, घरंदाळत जमिनीला झाला बॉल चौकारासाठी. संदीपचं स्ट्राईकवर येणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा त्याने दाखवले. धावसंख्या जाऊन पोहोचली की 50च्या घरामध्ये. सांघिक अर्धशतक पूर्ण झालं, 50 धावा. धावफलकावर 50 रन्स आणि बोर्ड. 4 बॉल अजूनही येणं बाकी इनिंगचे. त्यानंतर केळकर विरुद्ध धुंद असा टॉस असेल नेक्स्ट मॅच. फुल टॉस बॉल टाकला, इथे चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. लांब लचक सडक बेधडक फलंदाजी आणि बॉलला सरळ फेकून दिले तो अगदी रस्त्यावर. संदीपच्या बॅटमन आलेला हा एक दमदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत अब तक 56. संदीप सध्या खेळतात 17 चेंडू 48 वर. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत संदीप. 17 बॉल 48. वैयक्तिक धावसंख्या संदीप यांची एकूण धावसंख्या झाली 56. अर्धशतक नोंदवलं जाऊ शकतं संदीप यांच्या माध्यमातून, कारण 3 बॉल अजून बाकी आहेत. आणि इथे अर्धशतक येत आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका. हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीपच्या बॅटिंगसाठी. नॉट आउट 54. 56 धावांवर सध्या बिनबाद खेळतायत तर मिस्टर संदीप. आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते 62च्या घरामध्ये. अभिनंदन मिस्टर संदीप. आपल्या स्क्रीनवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. सध्या संदीप यांना दाखवलं जाते पनवेल टेनिस क्रिकेट पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये अगदी आतिशचा खरपूस समाचार घेतला. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये तब्बल 17 धावा त्याच्या विरुद्ध आल्यात आणि त्याचं संपूर्ण श्रेय द्यावं लागेल ते संदीप यांना. नॉट आउट 54 आणि त्यामध्ये अजून भर पडू शकते कारण 2 बॉल बाकी आहेत. चला मॅचला गती द्या लवकरात लवकर. लिगाडेवाडी टीम पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय. वाह 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 आणि फक्त वाह हेच शब्द प्रत्येक जण इथे बोलत असेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग इथे पाहायला मिळते ती संदीपांच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती षटकाराच्या मदतीने 68. 68 धावा. पूर्णपणे आतिशच्या गोलंदाजीवर आघात केला गेलाय. त्याच्या कॉन्फिडन्सवर इथे हल्ला केला गेला. 60 धावा 19 चेंडू. जबरदस्त बॅटिंग. शेवटचा बॉल पुन्हा एकदा इथे फ्लिकचा वापर. टायमिंगच्या जोरावर चेंडू करतो हवाई सफर आणि संदीपच्या बॅटमधून अजून एक दमदार षटकार. एकदा जोरदार टाळ्या. 66 धावा वैयक्तिक. 66 नॉट आउट. 20 चेंडूंमध्ये आपण पाहतोय मोर दॅन 300 स्ट्राईक रेट इथे पाहायला मिळालाय. 300 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने बॅटिंग
संदीपची इथे पाहायला मिळाली आहे. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 74 वर आणि 75 धावांचं लक्ष असणार आहे ते लिगाडेवाडी टीम समोर. चला टॉस आपण करूया. अशोकजी देशमुख दादांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस, जिकडे केळगर आणि बुंद अशी मॅच पाहायला मिळेल. चला कॅप्टन लवकर यायचं आहे. तुम्हाला अगोदर कॉल दिला होता, तुम्हाला प्रेझेंट राहणं अनिवार्य आहे. देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. केळगर आणि बुंद दोन्ही टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 5 षटकांची लढत असणार आहे या मॅच मध्ये. 75 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे लिगाडेवाडी टीम समोर. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. चला टॉस इथे आपण करतोय देशमुख साहेबांचे शुभ असते. लिगाडेवाडी आपण पाहतोय केळगर आणि बुंद अशी लढत. तो टॉस इथे झाला आणि टॉस कोणी जिंकला? बुंद. लवकरात लवकर निर्णय तुमचा येणं अपेक्षित आहे. चला टॉस जिंकले बुंद संघाने, निर्णय लवकर येईल त्यांचा अशी आशा करूया. आणि चला लवकर फिल्डिंग साठी उतरायचंय. जवळवाडी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. 75 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कसा केला जाईल ते ऐकण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा विजयजी म्हात्रे सरांना या सेकंड इनिंग मध्ये. चला पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया प्लीज. त्वरित सेपरेशन सजवा आणि सलामीची जोडी जरूर आपण लिगाडेवाडी संघ त्वरित मैदानात पाठवा प्लीज, विनंती आहे. आपण पाहत आहात श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश विकास मंडळ निजरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आणि अंतिमचा दिवस. प्लीज चला लिगाडेवाडी संघ प्लीज. पुढच्या सामन्यांसाठी कोणता व्यत्यय येऊ नये या अपेक्षा बाळगतो आणि प्लीज आपण त्वरित मैदानाकडे रवाना व्हा. पाण्याची पूर्तता प्लीज आयोजकांना विनंती की आपण देखील पंचांकडे नेऊन ठेवा, कारण आपल्याला आज वेळ अपुरा आहे. अतिरिक्त 2 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत, याची देखील नोंद असावी. तर 74 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळाला. त्यामध्ये अफलातून फलंदाजीची केली. फलंदाज संदीप
नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल केलगर आणि बिंदू या दोन संघादरम्यान. तर बिंदू संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच निर्णय देखील आपण हा सामना संपल्यानंतर जरूर त्वरित घ्यावा अशी विनंती करतो. गेम ऑन. येणारे 30 चेंडूंमध्ये 75 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अमर आणि ज्योतिराम सलामीचा गोलंदाज फलंदाजी करत असताना तब्बल 66 धावा आतोसाच्या झाला गोलंदाजीसाठी. गेम ऑन. पहिला चेंडू ब्लॅक होलचा खोदून काढण्याचा प्रयत्न आणि या चेंडू मात्र मिळतो फक्त एक धाव. एक या धावसंख्येने फलकाचा खाता उघडला जातो. एक भले मोठे डोंगर फोडत असताना सुरुवात मात्र इथे चांगल्या रीतीने जोरू पाहायला मिळते. सावध पवित्रा स्वीकारला या फलंदाजी करणाऱ्या लिगाडीवाडी संघाने, कारण एक भले मोठं आव्हान असताना कोणती घाई करून जमणार नाही याचं भान जरूर ठेवायला लागेल. घाई ही नाशाची आई जरूर म्हटलं जातं आणि तेच सावध पवित्रा इथे जरूर स्वीकारत असताना एक आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ज्योतिरामाचा असफल करतोय. चेंडू क्रमांक 2 जातोय डॉट बॉल. आणि इथे मात्र ट्रिपल अवधी दांडी गुल केली. फलंदाज क्रमांक पहिला लिगाडे वाडी संघाला लागलेला हा आद्रा क्रमांक 1 ज्योतिराम बॅक टू द डगआउट. खराब सुरुवात जरूर पाहायला मिळते. हे दडपण ज्या वेळेला या मोठ्या धावसंख्येची उभारणी होते त्या धावा चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मोठा फटका खेळायचा होता आणि त्यानंतर मात्र त्रिफला उद्ध्वस्त केले. संदीप याचं कौतुक करावं लागेल. 100% आपल्या संघासाठी अष्टपैलू खिलाडी वृत्ती जोर दाखवली होती संदीपने. फलंदाजी करत असताना 66 धावा 20 चेंडूंमध्ये. त्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव आणि एक महत्वाची विकेट सलामीवीर ज्योतिरामला. तर तिचा इशारा 1 गडी बाद 1 अशी खराब स्थिती जरूर पाहायला मिळते ती लिगाडेवाडी संघाची. जिथे आपल्याला 15.00 ची सरासरी गाठायची होती तिथे मात्र पहिले 3 चेंडू राहिले ते फक्त एक धाव आणि सरासरी गाठत असताना त्या सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी दमछाक उडेल की काय, कारण आता मात्र या षटकातील पॉवर प्ले क्रमांक पहिलं हाताळत असताना चेंडू शिल्लक आहे ते 3. आता मात्र नवीन फलंदाज अनेक आल्याला मात्र कर्तृत्व समाचार घेण्याचा प्रयत्न मिस होतोय. डॉट बॉल क्रमांक 2 जरूर पाहायला मिळतो या षटकातील कौतुकास्पद गोलंदाजी. पॉवर प्लेचं धावा लुटायच्या षटकामध्ये कंजूसपणाची गोलंदाजी. आता देखील चूक होते फलंदाजाकडून, कारण फटका सजवायचा प्रयत्न करायचा होता. या स्थितीमध्ये त्याने मात्र सावध पवित्रा स्वीकारलाय, कारण त्याला माहिती आहे संदीप याचं षटक जर गेलं तर पुढच्या गोलंदाजावर प्रहार करण्याची संधी असेल. आपला विकेट इथे टिकवावा लागेल, परंतु आता चूक. चेंडू हवेमध्ये दूरवरील क्षेत्ररक्षक मेहमान स्लॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाव कुठेही रोखली जाणार नाही. षटक क्रमांक संपले. पहिले एकदा जोर जाटायला झाला पाहिजे संदीपसाठी. फक्त 3 धावांचा खर्चिकपणा पाहायला मिळाला षटक क्रमांकाचं पहिलं संपत असताना. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होतं. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता. पंच्याहत्तर धावांचं लक्ष आणि 75 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना पहिल्याच षटकामध्ये थोडीशी दमछाक अडथळा निर्माण झालाय फलंदाजी करणाऱ्या लिगाडीवाडी संघासाठी. आता मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागेल, कारण येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता जरूर असेल आणि या 72 धावांचा पाठलाग केला जाईल की मात्र या धावा डिफेन्स होतील. येणारा काल जरूर आपल्याला सांगून जाईल. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला सचिन. जवलवाडी विरुद्ध लिगाडेवाडी अशी लढत पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पॉवर प्ले डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूरवरून जरूर प्रयत्न करत होता, त्याच्या आवाक्याबाहेर 1 बाउन्स चेंडू जातो. येतो हा सुरुवातीचा या दुसऱ्या षटकाला स्वागत करणारा चौकार.
चौकाराने सुरुवात दुसऱ्या षटकाला जोडी पाहायला मिळते. पुढचा चेंडू देखील फॉलो थ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न, झेलची संधी जरूर होती परंतु ती निसटली आहे. कमबॅक केला या गोलंदाजाने. डॉट बॉल क्रमांक पहिला या षटकाचा जोडी पाहायला मिळते. धावसंख्या दाखलकावर 1 गडी बाद 7 लॉस ऑफ 1 विकेट्स. फलंदाजी करत असताना लिगाडेवाडी. आकुरपेचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मिस टायमिंग, झेलची संधी आणि ते जजमेंट चुकलंय क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडूला चांगलं बॅकअप दिलंय पंचांचा. झेल सुटल्यानंतर 2 धावांचा बचाव कार्य देवरी पाहायला मिळाला. 2 धावांनी दाखल केला आकार आणि 2 धावांचा मोबदला लिगाडेवाडी संघाला मिळत असताना संघ जाऊन पोचलाय तो 1 गडी बाद 9 आकड्यावर. इथून मात्र प्रतिहल्ले करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कुणाला तरी टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. जी गिअर आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये संदीपची पाहायला मिळाली त्याला प्रत्युत्तरी ते द्यावं लागेल. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू जातो डॉट. चांगला असं भव्य दिव्य आयोजन श्री गणेश क्रिकेट संघ व श्री गणेश विकास मंडळ निजरे यांच्या माध्यमातून श्री गणेश चषक 2024 हा महासंग्रामाचा अंतिम दिवस. आता मात्र विकेट केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाज अमर याच्या बॅटमधून हा षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या भरमसाठ वेगाने 15 या आकड्यावर जरी पोहोचले. अजून देखील चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 1 म्हणजे समीकरण 19 चेंडू आणि 60 धावा. 19 चेंडू 60 धावा. अति महत्वाचे षटक. मागच्या षटकामध्ये जे घडलं त्याला विसरून त्याला मागे सारून ही चांगली फलंदाजी करतोय तो फलंदाज अमर. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, डोक्याचा वापर गोलंदाजांनी केला. षटक क्रमांकाचे संपले. दुसरा आणि 2 षटक अखेर संघ जाऊन पोचला तो 1 गडी बाद 15. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता. थोडासा दूर मात्र सामना चाललाय लिगाडेवाडी संघाकडून कारण जे समीकरण 15.00 होतं ते मात्र आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन ठेपले 20.00 या आकड्यावर. येणाऱ्या 3 षटकांमध्ये ही सातत्यपूर्ण सरासरी जर गाठली तरच मात्र या सामन्यावर वर्चस्व गाजवता येईल ते लिगाडेवाडी संघाला. अन्यथा मात्र या स्पर्धेतून परतीचा प्रवास आणि श्री गणेश चषक जिंकण्याचं स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल ती 365 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज संदीप. या सामन्याचा पूर्णपणे विचार केला 22 खेळाडूंचा दोन्ही संघातून समावेश परंतु एकाच खेळाडूने हा सामना गाजवलाय. त्याचं नाव संदीप आहे परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना अपयश. स्वतःचा बॅलन्स गमावल्यानंतर ज्याप्रमाणे सुरुवात दुसऱ्या षटकाला चौकाराने झाली होती तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होत होती षटकाराने. धावसंख्या दाखलकावर 6 ने वाढत असताना 21 आणि हा देखील षटकार पुन्हा एकदा चांगला फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये 66 धावांची इनिंग केली होती त्याच्यावर प्रतिहल्ले केले जातात आणि या फटक्यांची आवश्यकता आहे. जर आपल्या संघाचं वर्चस्व टिकवायचं असेल तर हे फटके येणं गरजेचं असेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. धावसंख्या दाखल काय 27. पुढचे 4 चेंडू पुन्हा एकदा षटकार येईल की काय आणि सलगचा
तिसरा षटकार फलंदाजांनी त्याच्या बॅटमधून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या त्याला त्याच्या वैयक्तिक दुसऱ्याने सांगितले तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार खावे लागले. मनस्थिती मनोबल वाढलंय, आपण देखील सामना जिंकू शकतो हे दाखवून दिलंय. लिगाडेवाडी संघाचे फलंदाज अजून देखील हार मानायला तयार नाही आहेत, कारण अजून देखील आमच्यातील ताकद आणि आमच्यातील नजाकत शिल्लक आहे हे दाखवून देत असताना फलंदाज पाहायला मिळतात. सलगची 3 आले त्यानंतर मात्र कमबॅक. आणि अखेरीतून मात्र निश्चित श्वास सोडला. धावसंख्या धावफलकावर 33, 33 धावा धावफलकावर. आणि या चेंडूवर 2 धावा जरी पळून काढल्यात आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 35. आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये हळूवारपणे शिरकाव लिगाडेवाडी संघाचा जरी पाहायला मिळतो. शेवटचं चेंडू या षटकातील अति महत्वाचा असेल. आणि आता मात्र सावध षटक क्रमांक संपले. तिसरं 3 षटका अखेरीसह धावसंख्या धावफलकावर 35. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये चांगलं कमबॅक संदीपाचं जरूर पाहायला मिळालं. त्याच कारणामुळे थोडंसं वर्चस्व जरूर पाहायला मिळते ते गोलंदाजी करणाऱ्या जवळवाडी संघाचा. आता मात्र 12 चेंडू 12 चेंडूंमध्ये समीकरणाचा विचार केला तर 40 म्हणजे जी सरासरी 20 ची हवी होती ती तिसऱ्या षटकामध्ये कंप्लीट झाली आहे, परंतु ती सरासरी येणाऱ्या या 12 चेंडूंमध्ये जरूर करावी लागेल. आणि चौथ्या षटकाला सुरू हात देखील षटकाराने जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्लिअर करत असता हा हँडसम थोडीशी इजा झाली की काय, क्रॅम्प आलाय, पाणी घेऊन जा प्लीज मैदानात. चांगला षटकार टोकला आणि त्यानंतर जरूर दुखापतग्रस्त पाहायला मिळतो तो फलंदाज अमर. अमन याच्या बॅटमधील षटकार आणि त्यानंतर थोडासा दुखापतग्रस्त जरी पाहायला मिळेल. षटकाराच्या साह्याने धावसंख्या खऱ्या अर्थाने पुढे जात असताना 41 या आकड्यावर जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे सुरुवात तिसऱ्या षटकाला षटकाराच्या साह्याने झाली होती त्याचप्रमाणे ते सुरुवात देखील षटकाराच्या साह्याने झाली आहे, परंतु जी सुरुवात चांगली झाली आहे तिला सातत्यपूर्ण टिकून आपल्या संघाला पहिला विजय कसं मिळवता येईल हे फलंदाजी करत असताना मात्र अवघड काळामध्ये साथ मात्र आपल्या संघाला द्यावी लागेल. ते फलंदाज अमन आणि अमित याला. अमन थोडासा दुखापतग्रस्त आहे, परंतु या दुखापतीमधून सावरावा लागेल. अति आवश्यकता आहे आपल्या संघाला, कारण आपल्या बॅटमध्ये फटके आलेत आणि ते फटक्यांची आवश्यकता असताना हे खेळ आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल याचं भान ठेवावं लागेल आणि लवकरच त्याला पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जल्लोषाने फलंदाजी करावी लागेल.
चला तरी सामन्याला सुरुवात करा. जर इजा भरपूर प्रमाणात असेल तर प्लीज त्याच्या बदले दुसरा खेळाडू पाठवा अशी विनंती आहे. कोणताही वेळ वाया न घालवता सामन्याला सुरुवात करावी. चला पुन्हा एकदा दुखापतीमधून सज्ज झालाय. ज्याच्या बॅटमधून षटकार आला. फलंदाज नवनाथाचा स्वागत समारंभ षटकाराच्या साह्याने. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. आणि हा देखील चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे आणि क्षेत्ररक्षक नसताना देखील हा चौकार आलाय. षटकारानंतर चौकार आणि आतिषबाजी जरूर पाहायला मिळते. संदीप याच्या खेळीचा प्रत्युत्तर देत असताना दोन्ही फलंदाज जरूर पाहायला मिळतात. ज्योतिराम जरूर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा अमन आणि तिसऱ्या क्रमांकाचा अमी यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी आणि या जबाबदारीला अनुसरून अशी फलंदाजी. येणारे 10 चेंडूमध्ये 30 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आता मात्र पुन्हा एकदा तडाखा. लॉंगॉनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षकाच्या आवाकाबाहेर षटकार, चौकार आणि त्यानंतर षटकार. दुखापतग्रस्त असताना देखील अमन फायर झालाय. षटकाराने आता मात्र सामन्यामध्ये चुरस, सामन्यामध्ये शिरकाव, सामना 50-50 पाहायला मिळाला आहे. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा अपवाद वगळता त्यानंतर प्रतिहल्ले चालू झाले. त्या हल्ल्यांचं रूपांतर इथे मात्र षटकार चौकारांच्या माध्यमातून जर पाहायला मिळाला. आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केलाय आणि इथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आज झेलची संधी, परंतु झेल जमिनीला दान आणि त्यानंतर या चुकीचा भोगवटा 4 या धाव संख्येने. षटकार चौकार, षटकार चौकार अशी स्थिती. या षटकाची पहिल्या 4 चेंडूवर 20 धावा आणि आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल ती फलंदाजी करणाऱ्या लिगाडेवाडी संघाला. आता देखील बॅकफुटवर जाऊन पंच. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार आलाय. अतिशय महागडे षटक. 5 चेंडूंमध्ये 26 धावा खर्च. येणारे 7 चेंडू आणि जवळजवळ 14 धावांची आवश्यकता. थोडीशी स्मशान शांतता लिगाडेवाडीच्या डगआउटमध्ये जरूर होती, परंतु या षटकाला सुरुवात झाली आणि तालांचा गजर जरूर पाहायला मिळाला. विजयाचे स्वप्न जरूर सजवले गेले होते जवळवाडी संघाने, परंतु या षटकाने त्या स्वप्नाचा स्वप्नभंग होईल की काय. शेवटचा चेंडू अतिशय महागडे षटक. आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय, निष्ठेचा श्वास आणि आला हा डॉट बॉल. षटक क्रमांकाचं 4थं संपुष्टात आणि शेवटच्या क्षणाला 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. क गटाला सुरुवात झाली. क गटातील पहिला सामना लिगाडेवाडी आणि जवळवाडी. 74 धावा कुठून काढल्या. 75 धावांचं आव्हान. 61. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 75 धावांचं आव्हान. 75 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना पहिल्या षटकामध्ये कठीण परिश्रम आणि कठीण कालाला सामोरं जावं लागलं. त्यामध्ये आलं 3 धावा. त्यानंतर एक चौकार एक षटकार. सचिनच्या गोलंदाजीवर आल्यात 12 धावा. त्यानंतर संदीपवर केलेले हल्ले 20 धावा आणि आता नवनाथ याच्यावर केलेले प्रति हल्ले
26 धावा आणि येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू इथे मात्र चोरटी धाव घेण्याची संधी आणि इथे घडलंय काय, नशिबाची साथ कोणत्या संघाला तो त्याचा जरूर उल्लेख केला जाईल. लिगाडे वाडी, कारण झेल जरूर सोपा सुटला, त्यानंतर धावचूकची सोपी संधी ती देखील गमावली. ती जवळवाडी संघाने हा विकेट सोडलाय की हा सामना येणारा काल जरूर सांगून जाईल. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. वैयक्तिक विचार केला, अमन खेळतोय 13 चेंडू 39 धावा आणि अमित, परंतु अमन आणि फक्त अमन जरूर पाहायला मिळालाय. षटकाराने जवळजवळ सामना क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय, कारण येणारे चेंडू असतील 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, पोचलाय कुठे आणि त्याचा पराक्रम गाजवलाय अमन आणि अमित याने. आणि दुसरी हाफ सेंचुरी आपली स्वतःची वैयक्तिक या स्पर्धेत पूर्ण करण्यासाठी अमन याला फक्त 5 धावांची आवश्यकता. वारंवार समीकरणामध्ये फेरबदल जरी पाहायला मिळतो. अगोदरचा चेंडू मिस टायमिंग आहे की ते मात्र उंची आणि लांबी देखील घटल्याने एकदा जोरदार त्याला झालं पाहिजे. अमन बॅट वर करा प्लीज. अमन अर्धशतकी केली पहिल्या इनिंग मध्ये. संदीप त्याला प्रत्युत्तर देत असताना अमन जरूर पाहायला मिळतो 51 धावा वैयक्तिकरित्या आणि आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, मिळलाय कुठे, सैड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळालाय. येत्याचं नव्हतं इथे जरूर झालंय आणि जवळवाडी संघ मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये. पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू केलिंग काढला, पुन्हा एकदा स्विंग आणि विजयी चौकार. 55 धावांचं भलं मोठं योगदान जरूर पाहायला मिळतंय. हार्दिक अभिनंदन लिगाडेवाडी आणि जवळवाडी संघ. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर देखील सामना सोडला नाहीये आणि विजयाचं स्वप्न सजवलं ते साकार केलंय अमन आणि अमित यांनी. नेक्स्ट मॅच केलगर आणि दुंद संघ. आपला निर्णय प्लीज त्वरित कळवा. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 55 धावांचं